सुनील. बारक्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज सुनील. नो स्ट्राईकला सचिन. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू बॉटमचा वापर केला. चेंडूला 30 सर्कल मध्ये जोपर्यंत फील्ड होतो पॉइंटला चेंडू. एक धाव इथे मात्र मिळते आणि खातं उघडतो आपलं. बघा प्लीज विनंती करतो ज्यांना आम्ही आमंत्रित करू त्यांनीच व्यासपीठावर या. जरा व्यासपीठ थोडंसं खाली करायचं आहे कारण का भरपूर मान्यवर आलेले आहेत. जी कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांनी जरा खाली आपण उतरायचं कारण का मान्यवर भरपूर आले आहेत. कारण का बसण्यासाठी आपण व्यवस्था करून स्टेज खाली करायचं. जे मान्यवर आहेत त्यांनी व्यासपीठावर बसा. ज्यांनी आपण जे कमिटी मेंबर आहेत त्यांनी व्यासपीठावर थांबू नका. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय. स्ट्राईकला फलंदाज सचिन. डावखुरा फलंदाज. बारक्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू लॉक केलाय. चेंडूला लॉंगांच्या डोक्यावरना 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण तर 7. सचिनच्या वाटेमध्ये आपण षटकार जरा फास्ट. अशीच जरा फास्ट. अशीच आपण जरा शांत राहू नका. म्हणजे जरा फास्ट कारण की 4 वाजल्यानंतर टायमिंग लवकर होतो. बारक्या फलंदाज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक राऊंड तिकडे मार्क. चेंडू पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय. मिड विकेट रिजन मध्ये जगदीश जातोय. चेंडूला फीड करतोय. ते मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 9 धावा. सामना आपण बघतो क्वार्टर फायनल सामना. इथून जिंकणारा संघ वसार संघ म्हणजे रवी वायलेच्या संघाबरोबर सामना खेळणारे विकी म्हात्रेच्या संघाबरोबर सामना खेळणारे जबरदस्त. बारक्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. चेंडू स्ट्रेट डाइव्ह करतो. चेंडू लॉंगाच्या मधनं घेऊन करतो. चेंडूला एक धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. गिरीच अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मिळतंय. लॉंग ऑफ फोर नेतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडूला तर फील्ड करतोय. तो मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 11 धावा बिनबाद. 11 धवळेपडा संघाची धावसंख्या. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय डावखुरा फलंदाज सचिन. अतिशय चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या षटकात अपयशी ठरला होता पहिल्या सामन्यामध्ये पण नंतर मात्र खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय डवळेपाडा संघ. बारक्या पुन्हा गोलंदाजी मार्कवर बारक्या वायले राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू पुल केलाय. चेंडूला चेंडू हवेत यावेळेला जेल सुटतोय. पंचांचा इशारा काय तो पाहायचाय. बघा षटकार 6 धावा. कुणी व्यासपीठावरून आवाज देऊ नका. प्लीज बघा कोणी व्यासपीठावरून बोलू नका. षटकार आहे म्हणून मी सांगतोय आमच्या स्वयंसेवकांनी जरा उभं राहायचं. राहुल आता महत्वाचे सामने चालू आहेत. आपल्या स्वयंसेवकांनी सर्वांनी सीमेवर तैनात राहायचंय. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 17 धावा. चेंडू लॉक केलाय. चेंडूला चेंडू हवे त्यावेळेला मिडॉनला फलंदाज मारतो. मात्र आपण सचिन बाद. सचिनला ज्या जीवदान मिळेल तो सचिन मात्र बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू. नवीन फलंदाजी यावेळी आपण बघतोय रिजवान. रिजवान आणि आपण बघतो सुनील ही जोडी पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करते. आपण बघतो 4 षटकाचा सामना. 2 षटकानंतर ड्रिंक्स बॅक्स मैदानात जाणार आहे. खरी जिंकणारा संघ रवी वायलेच्या संघाबरोबर सामना खेळणार आहे सेमीफायनलचा. रवी वायले जर आपण आपला संघ नाही किंवा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आमच्या समर्थन कक्षामध्ये येऊन थांबायचे संघ नाही का नाही. कारण का लगेच आम्ही नाणी फिकी करणार आहोत. आला असेल तर रवी वायले जर आम्हाला इशारा आपण आल्याची नोंद करायची. गोलंदाजी सज्ज होता आपण तर आदेश गोलंदाजी मार्कवर
वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं टेकून येतो. स्ट्रायकला फलंदाज आपण बघतो सुनील, स्ट्रायकला रिजवान. आदेश आमच्या गोलंदाजी आपण गोलंदाजी मार्कवर वसाऱ्यांकडून तिच्या सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आणला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो. इथं मात्र 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहताय 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये धावसंख्या आपण बघतोय. पहिलं षटक जेव्हा संपला 17 धाव त्याने या पहिल्या चेंडूत 1 धाव आली आहे. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते धुळीपाडा संघाकडून. पहिल्या सामन्यात असं वाटत होतं काय संघ पराभूत होतो चिचपाडा संघ, पण जबरदस्त गोलंदाजी केली सचिनने. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो यावेळी आदेश. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला मला रिजवान. हा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू होतो लॉंगाच्या डोक्यावरना. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती षटकारांनी ओढते 24 धावा. रिजवानच्या बॅटमधून एक षटकार येतो. आपण इतर गोलंदाजी मार्कवर आदेश. तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला बोला रिजवान. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू कुठल्याच पडून बघितलं तर थोडासा खाली राहतोय. जेवढी हाईट पाहिजे तेवढी हाईट मिळत नाहीये. चेंडू 30 सर्कल मध्ये फीड होते. 1 धाव इथे मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 25 धावा. 1 गडी बाद 25 धावसंख्या आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज येतोय सुनील. आदेश गोलंदाजी मार्कवर वसार एंड कडून. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू ऑन साईडला भिरकावून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधनं 6 धावा. गुड शॉट. षटकार आणि धावसंख्या वाढते. अजूनही आपण तर 31 धावा. आता मात्र सुनीलच्या बॅटमधून एक षटकार येतोय. जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते ढवळेपाडा संघाकडून. ज्या ढवळेपाडा संघाने सकाळच्या सत्रामध्ये कमी धावा केल्या होत्या 24 तरी पण सामना जिंकला. पण आता मात्र खऱ्या अर्थाने त्यांची फलंदाजी चांगली बघायला मिळते. आदेश गोलंदाजी मार्कवर ओव्हर तिकडे मार्क होतोय. पुणेदा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात व्यवस्थित येत नाहीये. 30 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पहिले रिजन मध्ये शॉर्ट फाईन रिजन मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 32 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकांचा सामना आपण क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ वसार संघाबरोबर खेळणार आहे. पण इथं गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आदेश. ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला फलंदाज रिजवान. हा चेंडू खूप दूरनं शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत. पंच वाईडची खूण करतायत. अवांतर धावेने भर. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहताय 33 धावा. 33 धावा राहुल धाव फलकावरती बघतो आपण 32.5 सरासरीने धावा पाहतोय. आदेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला फलंदाज रिजवान. रिजवानच्या बॅटमधून पण आपण एक षटकार बघितलाय. तब्बल 3 चेंडूचा सामना केला. 7 धावा बघतोय. 7 धावांना खेळतो रिजवान. आदेश तो रिजवान. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो. ऑन साईडला आपण चेंडू मात्र पाहिजे असं हाईट घेत नाहीये. षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 34 धावा. डीजे
थँक्यू डीजे. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 34 धावा येतात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकात आधीच्या धावा येतात तब्बल आपण म्हटलं तर 17. बारीक्याच्या षटकात धावा येतात 17, पण एक गडी सुद्धा बाद केला होता. तपायचा अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कोणता संघ आपण बघितलं तर रविवारीच्या संघावर सेमीफायनल खेळतोय. मेगा फायनल मध्ये आपण म्हणजे प्रवेश केला जीजे स्पोर्ट्स वाकलन संघ. चला जरा फास्ट सामना खेळवायचा आहे. राहुल 4 वाजून गेलेले आहेत, कारण अजून 40+ सामना म्हणजे 1 तास त्या सामन्याला जाणार आहे. लवकर राहुल, आज आपण असा विचार केला होता की 5 षटकांचा आपण मेगा फायनल खेळू, पण वेळ तेवढा मिळणार नाहीये. गोंधळी सज्ज होतो सोनू. स्ट्रायकल फलंदाज सुनील. नो स्ट्राईकला आपण बघतोय सायकल फलंदाज रिजवान. नो स्ट्राईकला आपण बघतोय सुनीलला पाहतोय. गोलंदाजी सज्ज होतो सोनू. साईडला क्षेत्रक्षण 5 लेग आपण बघतोय. एक लेग बॅकवर्ड स्कोअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग. रिझनला पण एक क्षेत्रक्षण पाहतोय. क्रिकेट रिझन मध्ये पाहतोय, थोडं लॉंगॉनला एक क्षेत्रक्षण पाहतोय. क्षेत्रक्षण. चला जरा पंचांना विनंती असणार अशीच जरा सामना फास्ट खेळवायचा आपण. चेंडू केलाय, चेंडूला टॉप आहे, चेंडू हवेत यावेळेला. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. जबंत मिड विकेटला चेंडू फीड होतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण परत होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फाल करते आपण पाहतोय 36 धावा. एक गडी बाद 36 अशी धावसंख्या. सोनू पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतो रिजवान. नो स्ट्राईकला आपण सुनीलला पाहता. संघ नाही काय सुनील अतिशय चांगली फलंदाजी करतोय सोनू. चेंडू लॉक केला, चेंडूला चेंडू हवे त्या वेळेला. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतंय. लॉंग ऑनला 1च 10 मिनिटे. किशोर चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण बघतो 36. सोनू पण त्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला पण सुनील. चेंडू बॉटमचा वापर केलाय. सन्मान देतो चेंडूला. हलक्यात आणि चेंडूला घेऊन करतो कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू जोपर्यंत शॉर्ट मिड रिजन मध्ये होतोय. 2 धावा इथं मात्र पूर्ण करतोय राहुल. ताकदीचा नाही तर बुद्धीचा वापर करून क्रिकेट खेळतो आता मात्र सुनील. कारण सर्व क्षेत्रक्षक आपले 30 सर्कलच्या बाहेर सीमेला शोधता येत, त्यामुळे बॉटमॅनचा वापर करतो. सन्मान देतो चेंडूला आणि 2 धावा इथं मात्र पूर्ण करतोय. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 39 धावा. 3रा षटक प्रगती पथावर आहे. सोनू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज सुनील. षटकला रिजवान. अतिशय चांगली आपण बघतोय फलंदाजी जोडी आपण धवडेपाडा संघाची. वागणी विभागातील हा संघ अतिशय चांगला संघ आहे. सोनू गोलंदाजी मार्कवर. बेटा उर्दूकडे मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज सुनील. चेंडू बॅक पडतोय. अप्रतिम स्क्वेअर कट. चेंडू सीमा पार जातोय. राहुल गुंडप्पा विश्वनाथची आठवण करून देतोय या शॉटने. जबरदस्त स्क्वेअर कट. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते आपण बघतोय 43. सोनू गोलंदाजी मार्को. स्ट्रायकला बदल सुनील. पुढे चालू पुणे चेंडूला घेऊन करतो. चेंडूचा डिपेक्स टाकावर रिझन मध्ये एकदा पूर्ण करतोय. त्याच्यात मिस स्पीड होते. 2री धाव पूर्ण करतो का. 2 धावा इथं मात्र पूर्ण करतोय. अतिशय चांगली फलंदाजी करतोय सुनील मात्र. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 45. एक गडी बाद 45 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अजून एक चेंडू बाकी आहे. अजून एक यानंतर एक षटक सुद्धा बाकी आहेत. मोठी धावसंख्या इथं उभारणार ढवळेपाडा संघ. सोनू चेंडू खूप दूरने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुट गेले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ढवळेपाडा संघाची एक गडी बाद 45 अशी धावसंख्या. डीजे थँक्यू थँक्यू थँक्यू. चला जरा आशिष जरा फास्ट सामना खेळा. सामना चालू होऊन आपण बघतो 26 मिनिटं झालेत. आशिष बघा अंतिम षटक आता पाहिजे कोण घेऊन येतोय.
अंतिम षटक घेऊन येत होता मात्र इथे गोलंदाज वसा संघ आपला 12वा खेळाडू अजून इथे नाहीये. नाव सांगा ना तुमच्या गोलंदाजाचं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अतुल येतो गोलंदाजी मार्कर. हॅलो चेक अतुल गोलंदाजी मार्कर. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय अभि रिजवान. अतुल तो रिजवान. चेंडू हुक केलाय. चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषे बाहेर दिसतोय. 6 धावा गुड शॉट. थँक्यू. षटकाराने धावसंख्या वाढती. धावसंख्या 51. ढवळेपाडे संघाची एक गडी बाद. 51 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अतुल गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 2 चेंडू फेकले. 6 धावा दिल्यात. अतुल रिजवान अतिशय चांगली फलंदाजी करतो रिजवान. हा चेंडू पुणे लॉक करतो चेंडूला. चेंडू हवेत यावेळेला मिडॉन मिडॉनच्या मध्ये जातो चेंडू. सुरेख झेल पकडतोय तो मात्र रिजवान बॅक टू बावेलेन. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 2 गडी बाद. 51 धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू बाकी त्या षटका दिला तर स्ट्राईक नवीन फलंदाज देतोय महेश. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला फलंदाज सलामीचा फलंदाज आपण बघतोय सुनील. अतुल फुटावा चेंडू लॉक करतो चेंडूला. चेंडू यावेळेला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. 6 धावा गुड शॉट. संख्या वाढते. धावसंख्या धाव पालकावरती आपण बघतोय 57 धावा. अतुल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला फलंदाज सुनील. फुलटॉवर चेंडू यावेळेला चेंडूला घेऊन करतोय. चेंडू लॉंग रिजनला जे परत फीड होईल. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत कापायचंय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 59 आणि 1 चेंडू अजूनही बाकी आहे. अंतिम षटकातील अंतिम चेंडू. खूप चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते ढवळेपाडा संघाकडून. सुनील रिजवान कडून. सुनील वैयक्तिक खेळतोय आपण बघितले तर 25 धावांवर तर जबरदस्त फलंदाजी करतोय. शतक फलकावरती लावले सुनीलने. अतुल गोलंदाजी मार्कवर. चौथ्या अंतिम चेंडू. स्ट्रायकला फलंदाज सुनील. पुढचा चेंडू पुन्हा हुक केलाय चेंडूला. चेंडू हवे तेव्हा जगदीश चूक करत नाहीये. षटक संपतय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय धावसंख्या ढवळेपाडा संघाची धावसंख्या 59. 60 धावांचं लक्ष्य. डीजे बघा धावसंख्या आपण तर 59. 60 धावांचं लक्ष आहे. चला 40 प्लसचे संघ नायकाने यायचंय. 40 प्लसचा सामना असणार आहे. चला 40 प्लसचा सामना इथे होणार यानंतर. डीजे मास्टर सेमीच्या नंतर आपण 40 प्लसचा सामना होणार आहे. डीजे मास्टर जरा गाणं लावायचं बर्थडेचं.
आम्ही जेव्हा सांगू तेव्हा तो गाणं लावायचं आहे. थँक्यू डीजे. तर चला आपण फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. वसार संघ आपण दोन आकड्याच्या मध्ये जा लगेच. श्याम मात्रे आपण एस एस होती त्यांचा नंतर वाढदिवस असणार आहे. चिंचपर्यंत आमच्या श्याम मात्रा त्यांचा वाढदिवस असणार आहे. तर आमच्यापर्यंत केक पोहोचले तर आपण त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करू त्या व्यासपीठावरती. चेंडू द्यायचा आपण. तर चला नक्कीच आमच्या डीजे मास्टरला विनंती असेल की आपण बर्थडेचं एक चांगलं संगीत लावायचंय. चला म्हणजे श्याम मात्रे आपण या समोर यायचंय. आपण इथे समोर यायचंय थोडस. आपण एक ना जरा थोडीशी गर्दी आपण कमी करा. समोर आपण घ्या. तसे आमचे चला आपण गेम प्ले करूया दरम्यान. एक मिनिट. तर वाढदिवसाचं एक आपण संगीत चांगलं लावायचंय. समोर आपण कमी आपली गर्दी जर कमी करायची. आपण समोरचे जरा थोडेसे मागेल समोरचे आपण. तर जिंकण्यासाठी दरम्यान विचार केला तर धावांची गरज आहे. 60 धावेची गरज आहे. गेम प्ले करूया लगेच. दोन गडीचे फलंदाज यावेळेस मैदानावरती आहेत. गिरीश स्ट्रायकरला नॉन स्ट्रायकला पप्पू. पहिला चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर तो टेकअप होतोय. तोपर्यंत चांगल्या प्रकारचा चेंडू फेकला. पहिला चेंडू चांगला फेकलाय. गोलंदाजच्या प्रवृत्ती गोलंदाज आहेत हरीश सवापर. तर 60 धावाचा मोठं लक्ष्याचं पाठलाग करायचं. या दरम्यान सामना जिंकण्यासाठी मैदानावरती व्यवसार संघाला. मस्त चेंडू कीपरच्या पाठी गेला आहे. आउटफील्ड पास आहे. चेंडू जातो शॉर्ट मॅन झोनला. तोपर्यंत चेंडूची फील्ड होईल. तर मॅन दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या अजून 3 येईल. दरम्यान अकाउंट ओपन होते 3 धावेने. 60 धावेची गरज दोन आघाडीचे. पर्यंत मात्र यावेळेस मैदानावरती आहेत बाजूला गिरीश मडवी ज्यांनी मात्र सामना चांगल्या क्रिकेट दाखवलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या बाजूला पप्पू. दोन चांगले खेळाडू. 60 धावेची गरज. 3 धावा धापालक्यावरती आतापर्यंत येत आहेत. सामना बघतो दरम्यान अतिशय
म्हणजे की हा चेंडू दरम्यान स्वेरगडशी मध्ये खून काढला. चेंडू जातो दरम्यान डीप पॉइंटला. चुंडशी फील्ड होईल तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या अजून 1 येईल. मग 4 धावा दापालक्यावरती 60 डावीची गरज आहे. सामना बघतो मैदानावरती यावेळेस एका बाजूला वसार संघ असेल तर दुसऱ्या बाजूला असणार दौलतपाडा संघ. जे संघाने चांगल्या प्रकारचे क्रिकेट दाखवलाय कारण का 60 डावीची गरज आहे दरम्यान सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. रवी पहिले आपण सज्ज राहायचं कारण का याच्यानंतर आपल्याला सेमीफायनल खेळायची दुसरी या स्पर्धेमधील. चेंडू रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू किपरच्या पाठी गेला. ट्रायकिटचा प्रयत्न होतोय. दोन्ही फलंदाज एक हँडला पर्यंत चुकीची फेक. तुम्ही रिव्हर्स जर खेळा तर भाई तुम्हाला स्वेअर भेटणार नाहीये. रिव्हर्सचा जर तुम्ही वापर जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला चेंडू स्वेअर भेटणार नाही. याच्यामध्ये दखल घ्या. धाव येणार नाहीये. धावसंख्या दापालक्यावरती 4 धावा येतात. 60 डावीची गरज आहे. चांगल्या प्रकारचं क्रिकेट या दरम्यान दौलतपाडा संघाने दाखवलंय. पहिल्या सामन्यामध्ये परास्त केलं चिंचपाडा संघाला. त्याच्यानंतर चाप सोडली मैदानावरती यावेळेस दौलतपाडा संघाने. दौलतपाडा विपक्ष वसार असा सामना. स्ट्रायकरला गिरीश मडवी आहेत. हरीश हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. पंच दरम्यान लाईन बघतील. लाईन चुकीची आहे. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर होता. पंच दर्शक हा चेंडू मात्र खराब आहे. स्वेअर चेंडू 5 धावा दापालक्यावरती येत आहेत. सामना बघतोय दरम्यान मैदानावरती दौलतपाडा विपक्ष वसार असा सामना. याच्यानंतर आपण लगेच सेमीफायनलचा सामना खेळवायचा आपल्याला. रवी पहिले आपण सज्ज राहायचं मी तुम्हाला कॉल करूच या सामना संपल्याच्या नंतर. हरीश माझे नॉन साईडला जबरदस्त शॉट सिलेक्शन. पहिला संघर्षमय चौकार गिरीश मडवीच्या बॅट मधून. गुड शॉट. थँक्यू डीजे. आमचे संदीप जोशी यांनी आम्हाला खूप सहकार्य केले होते या स्पर्धेसाठी. सातत्याने आम्हाला जेसीबी त्याच्यानंतर ट्रकची व्यवस्था केली होती. या ग्राउंडसाठी त्यांनी भरपूर आम्हाला मेहनत केली. चेंडू रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न. एष्ट्या वाकवल्या जातात. फलंदाज बाद. बिग विकेट. गिरीश मडवी बाद होतोय. पहिला झटका वसार संघाला. डोंगरू डोंगरू नाही तुझा कारल्याचा डोंगरू. डोंगरू डोंगरू नाही तुझा कारल्याचा डोंगरू. थँक्यू डीजे. तर पहिले विकेटचं पतन आपण बघतो. भरपूर मोठी स्पर्धा दरम्यान सातत्याने बघतो आपल्या स्पर्धेचे लाडके आयोजक कैलाश जोशी आमच्या सोबत सातत्याने 4 दिवस ते चांगला मला सहकार्य देण्यात चांगल्या प्रकारची स्पर्धा आपण बघतो या दरम्यान या मैदानावरती. आजचा 4था आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा सुरुवात झाली या स्पर्धेची. सातत्याने बघितलं तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट बघितलं. 32 संघाने या स्पर्धेमध्ये मात्र सहभाग नोंदवला. तब्बल 352 खेळाडू या दरम्यान 352 खेळाडूंनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपला परफॉर्मन्स दिलाय. स्वप्नातली बाईक मात्र कोणताही खेळाडू आपल्या घरी जाऊन जाईल या संध्याकाळी 7 मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर वेळ कमी घ्या. आपल्या सामना लवकर स्पीडअप करायचं आहे. सामना आपण लवकरात लवकर कंप्लीट करा. तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. त्याच्यानंतर आमचे गावदेवी भक्त आणि माजी सरपंच प्रल्हाद शेठ डोणे ते शुभागमन होतोय. याचे आपण व्यासपीठावरती चांगले व्यक्तिमत्व आणि तेवढेच चांगले आयोजक येते. 9 धावा दाबालक्यावरती येत आहेत. षटक क्रमांक दरम्यान संपले गेल्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा. तर नवीन फलंदाज गेल्या जगदीश सचिनचा वापर या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकला फलंदाज आहेत पप्पू. नॉन स्ट्रायकला दरम्यान जगदीश. चला दौलतपाडा संघ की फास्ट आपण गेम लवकर प्ले करा. सामना स्पीडअप करा. अजिबात विलंब करू नका आपण. चेंडू पडांचा वापर केला. ऑन साईड चेंडू घेऊन काढलाय. चेंडू जातो त्यांना डीप मिड विकेट झोनला. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत तेवढं त्यांना क्षेत्ररक्षण अचूक फेकी ऑन द स्टॅम येते. फक्त 2 धावा. तिसरा प्रयत्न होतो. जगदीश स्ट्रायकरचा प्रयत्न केलाय. पप्पू बाद. अजून विकेटचं पतन. दुसरा झटका वसार संघाला. थँक्यू डीजे.
तर फलंदाज बाद झाले, अजून एक बदलण्यात बाद होता, अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. या दरम्यान पप्पू बाद झाले, आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या दाबालकावरती 11 धावा. गिरीश बाद झाले, पप्पू बाद झालाय. अकरा धावा दाबालकावरती येतात, नवीन पर्यंत जातात. मात्र यावेळेस किशोर जात आहेत, स्ट्रायकरला जगदीश आहेत. वेळेस गोलंदाज हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा वाकवले जातात. फलंदाज बाद, जगदीश मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. तिसरा झटका वसार संघाला. आणि रायगड मध्ये दरा राहायो कुणाचे नावाचा आमचे कुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा आमचे कुटारी गावाचे लाडक्या राजकुमार बाईचा आमच्या कुटारी गावाचे. चला फलंदाज पण लवकर लवकर जायचं मैदानाच्या आत, पण जास्त पण वेग घेऊ नका. महेशा पण लवकर जा, तेवढा वेळ नसेल आमच्याकडे. अंतिम महेश गेल्या साईडला फलंदाज. हा चेंडू महेशसाठी ऑन साईडला मारचा प्रयत्न, चेंडू अजिबात येत नाहीये. पंच लाईन बघतील, लाईन चुकीची. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर. स्पेअर चेंडू, पहिला चेंडू खराब फेकलाय. अजून एकने येते 12 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना दरम्यान दुसरं गोलंदाज सचिन सभापर. दवलेपटा विपक्ष आपण दरम्यान सामना बघतो मैदानात वसार. तर दरम्यान 12 धावा दाबालकावरती येत आहेत. जर आपण जरा वेग कमी आणि सामना आपण स्पीड अप करा लवकरात लवकर. 30 धावांची मागणी केली आहे. फक्त आणि फक्त 12 धावा दाबालकावरती. 60 डावीची गरज असताना थोडासा बॅकफुटला गेलाय वसार संघ. हा चेंडू सर बॅटिंग करून काढलाय. चेंडू जातो दी बेस्ट कव्हर झोन कडून. चेंडूची फील्ड होईल. क्रिकेटचा मादक सौंदर्य चेंडू मध्ये कार्पेट लगत गेला तोपर्यंत 2 धावा अजून कंप्लीट. अजून 2 येईल. दरम्यान 14 धावा तोपर्यंत येत आहेत. 60 डावीची गरज आहे. सुरुवात चुकीची केली, खराब सुरुवात केली मैदानावरती वसार संघाने. 60 डावाचं लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार करायची होती वसार संघाला. हा चेंडू पडल्यानंतर टेकअप होत नाहीये. जबरदस्त चेंडू फेकला गेलाय. चेंडू गुड लँस पद्धती फेकला होता. चेंडू आणि बॅट संपर्कात तेवढा येत नाही तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या दरम्यान धावसंख्या दाबालकावरती येत आहे. त्या दरम्यान 14 धावा. सचिन गोलंदाज. हा चेंडू ऍक्शन रिप्ले मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट आपल्यातून गोलंदाजी चाप सोडली मैदानावरती. सातत्याने 60 डावीची गरज असताना या क्षणाला गोलंदाजी अतिशय चांगली होती. चांगल्या प्रकारचा क्रिकेट. दुसऱ्या बाजूला बॅकफुटला गेल्या मैदानावरती वसार संघ. यापुढे सामना असणार मात्र गावदेवी वसार. त्याच्यानंतर जिंकणारा संघाचा सामना असणार आहे. दुसरी सेमीफायनलचा सामना असेल. दुसरा सेमीफायनल असेल स्पर्धेचा, कारण कालच्या दिवसामध्ये जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. आजचा अंतिम दिवस, 4था दिवस या स्पर्धेचा. धावा आतापर्यंत येत आहेत फक्त आणि फक्त 14 धावा येत आहेत. सचिनचा वापर, कारण हरीश षटक फेकलं पहिलं. धावा खर्च केला फक्त 9. हा चेंडू वन्स अगेन डॉट जातोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती मैदानावरती सातत्याने. जबरदस्त क्रिकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला गेलाय. 2 षटक संपलेत. धावसंख्या फक्त आणि फक्त दाबालकावरती 14 धावा येत आहेत. या दरम्यान डीजे आपण डिन्स ब्रेक या लगेच मैदानाच्या बाहेर यायचं आपण. त्याच्यानंतर डिन्स ब्रेक होणार नाहीये. हा शेवटचा डिन्स ब्रेक होता. आता मध्ये डिन्स ब्रेक होणार नाही. याच्या आपण दखल घ्या. आपला सामना लवकर लवकर स्पीड अप करू, कारण का सेमीफायनल जेव्हा होईल तेव्हा सुद्धा डिन्स ब्रेक होणार नाहीये. तुम्हाला सामना कंटिन्यू खेळायचा आहे. आपण दखल घ्यायची आहे.
वैसे आपण सामना बघतो दरम्यान अतिशय महत्त्वाचा सामना जो संघ जिंकेल तो संघ सुपर फोर मध्ये प्रवेश करेल. आणि सातत्याने बघितलं गेलं तर कवदिवी वसार संघाने कालच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट दाखवलंय. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर कालच्या नाईट रजनीमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय कवदिवी वसार संघाने. तर एका बाजूला अजून एक आपण वसार संघ बघितला सोनू वायले यांचा वसार संघ यावेळेस होता मैदानावरती असताना अजून 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी दरम्यान 46 धावेची गरज आहे. सर धवलेपाला सांगा की फास्ट आपण गेम प्ले करा, सामना स्पीड अप करा प्लीज. पण लवकरात लवकर सामना आपण स्पीड अप करायचं आहे, लवकरात लवकर आपण सामना संपवायचा आहे. 12 चेंडू 46 धावेची गरज. ना चेंडू अपड्राईच मध्ये घेऊन काढला. मिस टायमिंग शॉट आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय पण तेवढंच क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. किशोर बॅक टू पॅव्हिलियन. नवीन पर्यंत सोनू स्वतः संघनायक. स्ट्रायकर महेश आहेत. हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. फलंदाज अजून एक बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरे विकेटचे पतन बॅकफुटला पूर्ण मैदानावरती. यावेळेस विचार केला तर वसार संघ आई गाव देवी माझी माऊली. अजून एक विकेटचे पतन पूर्णपणे बॅकफुटला दरम्यान इथनं सामना जिंकण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल यावेळेस वसार संघाला. कारण की दुसऱ्या बाजूने गोलंदाजी अतिशय चांगली होती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट धवलेपाटा संघ दाखवतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 59 डावा उभारल्या तर 60 डावाचं लक्ष्य पाडलं करत असताना टार्गेट चांगलं सेट केलं. दरम्यान या दरम्यान सातत्याने पूर्णपणे बॅकफुटला मैदानावरती गेलाय हा वसार संघ. चेंडू पडल्यानंतर अजिबात टेकअप होत नाही. अनसाईडला मारचा प्रयत्न होता. चेंडू गुडला लाईन होती, फेकला होता तोपर्यंत अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे या दरम्यान सामना बंधण्याचा प्रयत्न, सिक्का मोचक करण्याचा प्रयत्न या सामन्यावरती या दौलेपाटा संघाचा. दौलेपाटा संघाने मात्र पहिला सामना जिंकला. त्याच्यानंतर सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलं आतापर्यंत या 4थ्या दिवसामध्ये. धावसंख्या असते की धावसंख्या फक्त आणि फक्त धाबालक्यावरती या दरम्यान 14 धावा येत आहेत. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी होतीये. गतीमध्ये मिश्रणच्या फेस लीडिंग एज अजून एक लागते दरम्यान. अजून एक फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद झाला पूर्णपणे बॅकफुटला. फक्त आणि फक्त 14 धावा दापालकावरती. चांगल्या प्रकारची गोलंदाज सुनीलचा वापर. विकेट देखील गोलंदाजी केली आतापर्यंत सुनीलने. एकही धाव खर्च करत नाहीये. हा चेंडू सोनीसाठी ऑफ ड्रायच्या मधून खेळायचा प्रयत्न होता सोनूचा. चेंडू आणि संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत अजून एक डॉट बॉल. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी. दरम्यान 14 धावा धाबालकावरती येतात. नवीन पर्यंत सुजित गेलेत, स्ट्रायकरला सोनू वाहिलेत. अंतिम चेंडू दरम्यान चेंडू अपडाच मध्ये घेऊन काढलाय. चेंडू जातो दीपेश टकावर झोनला. सिंगल येते. दुसऱ्या प्रयत्न केला गेला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक दरम्यान संपला गेला. 30 धावसंख्या फक्त आणि फक्त धाबालकावरती येत आहेत. 16 धावा. तर चला आपण जरा वेळ कमी घ्या. सामना आपण लवकरात लवकर सुरू करायचंय. फक्त उर्वरित 6 चेंडू शिल्लक असतील. सामन्यामधली औपचारिकता बाकी असेल. 60 धावेची गरज असताना फक्त 16 धावा धाबालकावरती येत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावेची गरज आहे. म्हणजे सामन्यामध्ये मात्र मजा निघून गेली. फक्त औपचारिकता आहे.
त्याच्यानंतर डीन्स ब्रेक वगैरे होणार नाहीये. हा चेंडू भिडकावून दिला ऑन साईडला. मिक्स टायमिंग शॉट आहे, क्षेत्ररक्षक येतील. चेंडूमध्ये नोमॅस लँडला पडतो तोपर्यंत फक्त सिंगल, फक्त ऑपचेरचा बाकी सामन्यामध्ये. रविवारी आपण येऊन थांबा मित्र. ज्ञानेश्वर संघाने असतील तर ज्ञानेश्वर आपण यायचं व्यासपीठावरती आपण लगेच नाणेफेकीचा आपण कॉल करून घेऊ. नाणेफेकीचा कौल माफ करा, नाणेफेकीचा आपण कौल करून घेऊ. पण सामना लगेच सुरू करू. दुसरी सेमीफायनल असणारे वस्तार विपक्ष जिंकणारा संघ. तर ज्ञानेश्वर सुद्धा येत आहेत. चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न, पंच लाईन बसते, लाईन चुकीची. चेंडू डायव्हर्स्टिकच्या बाहेर. हा चेंडू स्क्वेअर येतोय. तो धावा धाबावरती 18 येत आहेत. फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्याची. हा चेंडू ऑन साईडला घेऊन काढला. विकेट. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येणार. चेंडूची फेक उचल. फक्त आणि फक्त औपचारिकता सामन्यातली बाकी राहिली, कारण सातत्याने 60 डाव्याची गरज असताना पूर्णपणे बॅकफुटला दडपण दबाव भरपूर होता यावेळेस. चेंडू दरम्यान हेडिंग. चेंडू किपरच्या पाठी आला. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. फरार. संघर्षमय चौकार. फक्त 2 शून्य शिल्लक आहेत. आपण सामना स्पीडअप कर. दौलेपाडा संघ क्विक फास्ट. आपण लवकरात लवकर गेम प्ले करायचे. जास्त तुम्ही वेळ घेऊ नका. आणि याच्यानंतर डीन्स ब्रेक होणार नाही याच्यामध्ये दखल घ्या. डीन्स ब्रेक होणार नाहीये. चेंडू लवर फुल टॉस ऑन साइडला घेऊन काढला आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी सामन्यातील. अजूनही बघितले गेले तर 2 चुन शिल्लक असतील. परत तुम्हाला वसार विरुद्ध खेळायचा दौलेपाडा संघ. गावदेवी वसार संघाने मात्र हा संघ सोनू वायलेचा होता. तर पुढचा संघ असणारे रवी वायले यांचा. 2 सख्खे बंधुराज. मात्र सोनू वायले थोडेसे दरम्यान अपयशी होतात या सामन्यामध्ये. हा चेंडू गतीमध्ये मिश्रण चेंज फेस. चेंडू अजूनही मात्र दरम्यान षटक क्रमांक संपलाय. षटक संपला. सामना संपलाय मैदानावरती. तर सामना जिंकलाय. तर दौलेपाडा संघाने आपण लगेच यायचे. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा असणारे सुनील. सुनील आपण याची व्यासपीठावरती. सुनील लवकरात लवकर आपण या व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण घेऊन जायचे. आणि व्यासपीठावरून विनंती असेल आमच्या आयोजकांना, आपल्या कमिटी मेंबरला, की प्लीज आपण थोडस व्यासपीठावरून गर्दी जरा कमी करा. माजी सभापती विठ्ठलजी वायले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करा सुनीलला. ट्रॉफ्या लाभल्या होत्या श्री लहानचंद्र यांच्याकडनं. आम्हाला सर्व सामन्यावरच्या ट्रॉफ्या मात्र लाभल्यात. चला तर लगेच आपण संघाकडे लगेच यायचे. ज्ञानेश्वर आमच्या सोबतच आहेत. तर दौलेपाडा संघाने आपण यायचे. ते सामन्याची नाणेफेकी करतील. संजय चिकनकर सर यांना विनंती करेन की आपण शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर दुसरी सेमीफायनल असेल. एका बाजूला दौलेपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला वसार संघ असणारे जी स्पोर्ट्स वाकलन संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय.